युवल जैविक संस्कृतमधून बोलत आहे. सर आपलं नाव काय सर? सर मी विलास शिंदे, हां, जिल्हा रेशीम कसाबी वर्धा. वर्धेचे आहे. तर सर आपल्याकडे जो रेशीम उद्योग होत आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगाल? बाकी शेतकऱ्यांना हा प्रोजेक्ट टाकायचा आहे, तर कशा प्रकारे शेतकरी टाकू शकतात? काय काय करावं लागेल? कुठे कोणत्या ऑफिसमध्ये जावं? थोडी माहिती सांगा सर. होय सर, महारेशीम अभियान म्हणून शासनाचं एक अभियान असतं. ओके. ते नोव्हेंबर किंवा डिसेंबर हां, या दरम्यान त्याचा कालावधी असतो. 1 महिन्याचा कालावधी असतो. अच्छा. जास्तीत जास्त 15 दिवसाचा कालावधी असतो. अच्छा अच्छा. परंतु शासनाने एक 15 दिवस एक्स्ट्राचे हां. असं म्हणून आपल्याला 1 महिन्याचा कालावधी दिला. ओके. त्याच्यामध्ये जे आपले जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांनी एकरी 500 रुपये भरून बरोबर. ओके. नोंदणी करणं अभिप्रेत आहे. अच्छा. या दृष्टीने ते नोंदणी कार्यक्रम हा एक महिन्याचा असतो. त्या कालावधीमध्ये आपण नोंदणी कार्यक्रम घेतो. त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना सवलत वगैरे आहे? हो, त्याच्यामध्ये असं आहे की मनरेगा हां हां. जे MREGS ओके. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्कर्ष हां हां. आपल्याला अतिशय प्रभावीपणे करता येतो. ओके. तर सर हा रेशीम उद्योग कसा राहतो, काय राहतो, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगाल का? शेतकरी कशी लागवड करू शकतात? हो, हो. रेशीम उद्योग कसा आहे, हां. शेतीची लागवड करणे. म्हणजे हे तुतीचं झाड आहे. हां, हे तुतीचं झाड आहे. हां हां. या तुतीच्या झाडाची लागवड करणे, आणि याचं बियाणं वगैरे तुम्ही देता का? रेशीम कीटक संगोपन करणे, हां हां. त्याच्यासाठी कीटक संगोपनगृह बांधकाम करणे हां हां. आणि त्याला लागणारं साहित्य. साहित्य. ओके. या तीन ज्या बाबी आहेत, हां हां. त्या मेन 3 बाबी ह्या रेशीम उद्योगासाठी आवश्यक आहे. याचं सेड वगैरे करावं लागतं? हो, अच्छा. याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, हं. शेतकरी हा रेशीम उद्योग करत असताना हां हां. तुतीची लागवड करतो. बरोबर आहे. तुती म्हणजे काय आहे? तुती म्हणजे कसं आहे, तू आणि ती हां हां हां. आपल्या रेशीम शेतीमध्ये हां हां. नवरा बायको हां हां. शेती क्षेत्रामध्ये काम केलं हां हां. तर शेतीमध्ये आमूलाग्र अशा प्रकारचे बदल होऊ शकतात. ओके. आणि तू आणि ती, आमच्या रेशीम शेतीमध्ये तू आणि ती हं. अतिशय चांगला कन्सेप्ट आहे. हां हां. दोघं मिळून काम करणे. काम करणे. हां, ओके. मग ते शेतीमध्ये असो हां हां. किंवा शेड बांधकामामध्ये असो, हां हां. मग कीटक संगोपनामध्ये असो, हे दोघं मिळून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे. करणे. आणि लोक याच्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागते हे रेशीम उद्योगासाठी? काय काय करावं लागतं आम्हाला थोडं सांगाल त्याची माहिती? हां, रेशीम उद्योगासाठी एकच महत्त्वाचा उद्देश असा आहे, हां हां. तुती लागवड करणे, हां हां. शेड बांधकाम करणे. ओके. बरोबर आहे. हां हां. आणि शेड बांधकाम करून हां तुतीची लागवड जर दर्जेदार आली, हां. हां. त्या पद्धतीनं त्याच्या प्रकारचं तुतीची बाग आल्यानंतर कीटक संगोपनगृहामध्ये, बरोबर आहे, किती अंडे पण चालतात. हां हां. अशा पद्धतीचं त्यांच्याकडे आमच्याकडे डिमांड येते. हां हां. शेतकऱ्याला माहीत आहे की बाबा आमच्याकडे 100 अंडे पण लागतात, 200 अंडे पण लागतात, 300 अंडे पेक्षा एवढं काही क्षेत्र आहे त्याच्यावर किती अंडी पुंजे लागतात हे शेतकऱ्यांना चांगलं माहीत आहे. ओके. पण याच्यामध्ये नवीन शेतकरी आला तर त्याला काय करावं लागेल? नवीन हे तर आता तुम्ही सांगितलं की जुने नोंदणी सांगितली पहिले, नोंदणी केल्यानंतर तुम्ही शेड बांधणीसाठी हो हो सांगितलं, हो हो पण त्याला खरेदी काय करावं लागेल? तुतीची झाडं सांगितले तुम्ही हो आम्हाला, हो हो आणि हे जे जो किडा वगैरे आहे, जे रेशीम वगैरे आहे, हे तिकडून मिळणे काय मिळणार? जे आपलं तुतीची लागवड केल्यानंतर, हां तुतीची लागवड केली, शेड बांधकाम केलं आणि कीटक संगोपनगृहासाठी लागणारं साहित्य हां हां. एवढं शेतकऱ्याकडे पुरेसं उपलब्ध झालं हां हां. तर काहीच अडचण नाही. काहीच अडचण नाही. आमच्याकडे काय करणार त्यांनी, आणि रेशीम अंडी पुंजाची मागणी करणार. ओके. काही लोक डायरेक्ट चॉकी कीटक संगोपन. हां. चॉकी कीटक संगोपन म्हणजे कसं आहे, आमच्याकडे 2 CRC आहे. हां. CRC म्हणजे चॉकी रेअरिंग सेंटर्स, बरोबर आहे. हां. त्याच्याकडे शेतकरी काय करतात, कुणाला 100ची पाहिजे अंडी पुंज, कुणाला 200 अंडी पुंज पाहिजे. अशा प्रकारचे त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यानुसार त्यांच्याकडे प्रेस करतात. अच्छा. CRC. हां. मग त्याच्यानंतर डायरेक्ट CRC काय करतात, त्यांच्या घरपोच ते देतात.
त्याचे काय जो मेहनतान आहे हां हां घेतात आणि डायरेक्ट त्याच्या घरी पोस्ट करतात. घरी पोचतो. हां ओके. पोस्ट केल्यानंतर फक्त 15 ते 20 दिवसाचं काम त्यांच्याकडे आहे. 15 ते 20 दिवसामध्ये मला मी सांगतो कमीत कमी आमचा ऑफिशियल डाटा असा आहे की 40 ते 50 हजार मिळाले. ओके. काही शेतकरी हां हां त्यांच्या कुशलतेने म्हणजे कसं व्यवस्थित कामकाज केलं, मॅनेजमेंट व्यवस्थित केलं, व्यवस्थापन केलं तर 100% त्यांना 100% उत्पन्न मिळतं. पण हा एरिया किती लागतो त्याला? कमीत कमी 1 एकर लागतो. कमीत कमी 1 एकर त्यांना अपेक्षित आहे हां हां. आणि जास्तीत जास्त त्यांच्या म्हणावं सर त्याची सायकल कशी आहे आम्हाला समजून सांगाल का थोडं प्रोजेक्ट? इथे हो. तुम्ही जे डेमॉन्स्ट्रेशन दाखवलेलं आहे हो, हो. त्याच्यामध्ये काही सांगू शकता का? आता पहिल्या सुरुवातीला काय करायचं आहे शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करायची बरोबर आहे. तुतीची लागवड केल्यानंतर त्याला जे लागणारे रेशीम अंडीपुंज आहेत हां हां ते जिल्हा रेशीम कार्यालय वर्धा पुरवतो हां हां बरोबर आहे. बरोबर. त्याला जेवढी कडू मागणी आहे हां त्यांनी फक्त आमच्याकडे सांगायचं आहे. हां आमच्याकडे किंवा आमच्याकडे संबंधित जे CRC धारक आहेत त्यांच्याकडे त्यांनी डायरेक्ट सांगितलं काही अडचण नाही. ओके. त्यांच्या पुरवठा किंवा त्यांच्या मागणीनुसार तुम्हाला डायरेक्ट घरपोच करू शकतो. तर आम्हाला थोडं सायकल सांगा ना सर की काय कसं बनतं? आता मी सांगतो आता हे जे आहे हां हां रेशीमच्या आळ्या आहेत. हां हां रेशीमच्या आळ्या तुम्ही बघता अशा प्रकारच्या रेशीमच्या आळ्या आहेत. हां हां एक ह्याच्यामध्ये काय नेमकं काय होत असतं की 4 मोल्ट हां अवस्था असते. हां हां 4 मोल्ट आणि 5वी अवस्था म्हणजे डायरेक्ट त्यांचं कोश उत्पादन असतं. कृषी उत्पादन. हां हां फक्त ह्याच्यामध्ये स्किल कोणता आहे? हां हां मोल्टिंग स्किल आहे. ओके. मोल्ट बसतो कधी हम्म. आणि मोल्ट उठतो कधी. शेतकऱ्यांना आपण अळी देतो की कोष देतो? नाही आपण डायरेक्ट शेतकऱ्यांना काय करतो हां पहिल्याच्या वेळेस काय होत होतं की डायरेक्ट त्यांना अंडीपुंज द्यायची. हां हां परंतु आता कन्सेप्ट बदललेला आहे. अच्छा. डायरेक्ट शेतकऱ्यांना चौकी देतो. चौकी म्हणजे बाल कीटक संगोपन जे करतो आपण शेतकरी आहेत आपल्याकडे 2 आहेत असे अच्छा. सेंटर्स हां बाल कीटक संगोपन केंद्र. अच्छा. ते काय करतात शेतकऱ्याची मागणी घेतात तुमची किती मागणी आहे किती आहे अशा पद्धतीने त्यांची मागणी घेतात प्लेस करतात आणि एकत्रित मग 2000 असो 3000 असो अशी अंडीपुंजाचे चौकी करतात. चौकी म्हणजे कीटक संगोपन ग्रह म्हणजे कीटक संगोपन करतात. बाल कीटक संगोपन. हां बाल कीटक संगोपन हां हां त्यांनी घरी केलं त्यांनी बाल कीटक संगोपन मग त्यांना पहिला आणि दुसरा मूल त्यांनी स्वतःकडे करतात. स्वतःकडे. हां म्हणजे स्वतःच तयार करू शकतो. हां स्वतः पहिला आणि दुसरा मूल. दुसरं. हां पहिला आणि दुसरा मूल झालं. पहिला आणि दुसरा मूल ज्याला म्हणतो ना त्यालाच आपण बाल कीटक संगोपन बाल कीटक संगोपन हे झालं 2 मूल म्हणजे 8 ते 10 दिवस त्यांच्याकडे जातात. हां की ज्याची ज्याची मागणी आहे हां त्या मागणीनुसार डायरेक्ट आमचे जे CRC धारक आहे त्यांच्या पोचू शकतो. आणि त्याच्यानंतर फक्त 15 ते 20 दिवसाचं काम त्यांच्याकडे शिल्लक असतं. हां हां कुणाकडे शेतकऱ्याकडे. शेतकऱ्यांकडे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे सकाळ आणि दुपार हां हां किंवा सकाळ आणि संध्याकाळ हां. 2च टाईम पाला टाकायचा. पाणी टाकायचं. पाला पाला, पाला पाला. तुतीचा पाला हा हे तुतीचा जे आहे पाला. ना हां हां हा तुतीचा पाला आहे. हां हां तुतीचा पाला पाला. हेच रेशमाचं खाद्य आहे. खाद्य आहे. हां हे लक्षात घ्या काहीही टाकलं तरी हम्म. रेशीमाळी काहीच खात नाही. हां हां फक्त हा तुतीचा पाला पाला टाकला खायचा. बरोबर हेच खात असतो. ओके. तर अशा प्रकारे 15 ते 20 दिवसामध्ये जर शेतकऱ्यांना 40 ते 50 हजार मिळत असतील तर मी म्हणतो या रेशीम शेतीमध्ये असा प्रभावी आणि शेतकऱ्यांना सुखी समृद्ध करणारा कोणताच प्रोजेक्ट नाही. आणि सर याला मार्केटिंग काय आहे? हां ह्याला मार्केटिंग कसं आहे मार्केटिंगची सुविधा जी आहे ती जालन्याला आहे. जालना. हां पूर्ण्याला आहे. हां जालना आहे पूर्ण आहे. आता हल्लीच गेल्या वर्षी आपल्याला बडनेऱ्यामध्ये हां शेतकऱ्यांसाठी एक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तिथेही विक्रीची मोबाईल पण त्याला सांगायचं म्हणजे हां की शेतकऱ्यांना मोबाईल बरं. कर्नाटकमध्येही त्याची मार्केटिंग फार मोठ्या प्रमाणात आहे रामनगर. तर सर आपण तिथे म्हणजे असं कोष देतो का आपण? हो 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 काय रुपये किलो जाते हे कोष? आता जो कोश आहे हां
हा 400 ते 500 रुपये किलोनं जातो. 400 आणि 500 रुपये. 400 ते 500 रुपये. आणि आता हे अळीत फोडत नाही का हा कोश? नाही नाही नाही, हां हा जो ह्याच्यामध्ये एक टेक्निकल आस्पेक्ट असा आहे हां की कोश बांधणी झाल्यानंतर हां हां कमीत कमी 8 दिवसामध्ये त्याची आपल्याला विक्री करावं विक्री लागते करावं शेतकऱ्यांना. हो, हो. कारण कोशातनं जर फुलपाखरूर बाहेर आलं हां तर ह्या जो कोशाला आहे तो 0 व्हॅल्यू असतो. 0 हो, काहीच व्हॅल्यू काहीच व्हॅल्यू नाही. कारण आपल्याला break- बंद break- कोश पूर्ण विकायचा. बंदा कोश पाहिजे आहे. ओके ओके. कारण हा जो कोश आहे हां हां दूध 2 ग्रॅमचा असतो 2 ग्रॅमचा. ओके. आणि एका कोशापासून जवळपास हां. 1000 ते 1200 मीटर धागा सलग निघतो. आता हा जो हा रेशीमचा धागा ठेवला आहे तुम्ही. हा धागा आहे. हा धागा आहे. हा धागा आहे ना, हम्म. तो एका कोशापासून जवळपास 1000 ते 1200 मीटर पर्यंत धागा सलग निघतो. बापरे. हा नेचर, हे बघा, हां हा निसर्गाचा किमया आहे. हां हां बरोबर. हा? ही निसर्गाची किमया आहे. बरं, हा रेशीम उद्योग आपल्या इथे नाही टाकता येत का आपल्याला? हो टाकता येते का? साहेब, त्याच्यासाठी पण सवलत आहे का आपल्या? आपल्याकडं हां. मी तुम्हाला सांगतो, हम्म. आपल्या जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत हां, हां. सन्माननीय राहुल कर्दिले सर, हां 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 त्यांनी रेशीम उद्योगाविषयी फार अभ्यास केलेला आहे हां हां आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, हां. त्यांची तळमळ आहे अच्छा. की वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आहे हां तो सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला समृद्ध पाहिजे. झाला पाहिजे. हां, आणि त्याला एक रोजगारासाठी हम्म. एक प्रभावी साधन म्हणून रेशीम उद्योगाकडे पाहिलं तर काहीच अडचण नाही. म्हणजे चांगला भाव मिळेल शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याला मी जोडधंदा सांगतो, मिळेल. मी तुम्हाला मी सांगतोय हां. की हे रेशीम उद्योगाचं वैशिष्ट्य कशामुळे असं आहे हां. की कमी शेतीमध्ये किंवा कमी क्षेत्रात ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो हा उद्योग करावा कशासाठी. हम्म. त्याचं मी गमक सांगतो की ह्याला खर्च कमी लागतो. हां. बरोबर आहे, हम्म. खर्च कमी आहे. आजकाल आपण पाहतो कपाशी असो, हम्म. सोयाबीन असो, हम्म. या क्षेत्रामध्ये जी औषधं एवढी भयानक आहेत हम्म. ते औषधं मारण्यासाठी घेतात, त्याला हम्म. अळींना मारण्यासाठी. बरोबर आहे, हां बरोबर आहे. पेस्टिसाइड. पेस्टिसाइड्स. हां. पण आपल्या रेशीम उद्योगामध्ये वेगळं आहे. ओके. यांना मारण्यासाठी घेतो, आपण याला जगवण्यासाठी. त्यांना जगवण्यासाठी आपण करतो. हा जगवतो कशामुळं? हां. याच्यामुळं आपला जो जिल्ह्यातील शेतकरी आहे हां. तो शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न, कारण कसं आहे तुम्हाला मी सांगतो, समृद्ध शेतकरी करण्यासाठी. बरोबर आहे. सुखी समृद्ध शेतकरी करण्यासाठी जर तुम्ही इतर पिकाची तुलना केली हम्म. तर रेशीम जो उद्योग आहे हम्म. तो इतका जबरदस्त आणि फायदेशीर आहे शेतकऱ्यांना अच्छा. की मी असं म्हणतो की कमीत कमी हां. इतर पिकासोबत हां. किमान 1 एकर एक एक. प्रत्येक शेतकऱ्यांनी 1 एकर रेशीम शेती करून हम्म. जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल, हम्म. जास्तीत जास्त आपला जो स्वावलंबी आहे, आर्थिक स्वावलंबी कसं होता येईल, हां. याचा जर विचार करून त्याने एक नियोजन केलं हम्म. तर मी तुम्हाला मी छातीठोकपणे सांगतो हम्म. की रेशीम उद्योग हा शेतकऱ्यांना हम्म. आज घडीला सगळ्यात परवडणारा आणि सोपा बरोबर उपाय आहे. आहे. आता हे सर आपलं सायकल सांगू शकता का सर? हो. हे काय आहे ते? आता मी सांगतो तुम्हाला, ही जी सायकल आहे ना, हम्म. तर ही सायकल जी आहे, आपला जो हां. अळी आहे किंवा हां, कोश ही अळी आहे आहे. हां. ते तयार कशी होते, त्याची लाईफ सायकल काय, हे थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. हां. त्याच्यामध्ये कसं आहे, हे अंडीपुंज आहेत. अंडीपुंज. हां. हां. हे रेशीमचं हां. फुलपाखूर आहे, बरोबर हां. आहे. त्यांनी अंडी देतात. त्याच्या पहिले हे मीटिंग आहे, मीटिंग आहे. हां. मेल आणि फिमेल हे नाही, हां. मीटिंग करत राहतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर जे आहे ते हे त्या कोशामधून कपून आहे ना, हां. कोशामधून जो मॉथ आहे, हां. हा मॉथ निघते बाहेर. हे रेशीम उद्योगामध्ये टाळलं पाहिजे, अच्छा. कारण हा जर बाहेर आला हां. तर तुमचं हे कोश गेलं वाया कोश गेलं. आहे ना, कोश वाया कोश गेलं तुमचं. कोश जर कट केला त्याला, कोश हां. वाया गेलं. हा जर कोश कट केला त्याला धाग्याला म्हणून हे कट न होता कोश तयार झाले ना, हां. 8व्या दिवशी मार्केटिंग केलंच पाहिजे अच्छा. शेतकऱ्यांनी, तर त्याला योग्य भाव मिळतो आणि त्याला योग्य दर मिळतो. हा पिपा आहे, पिपा आता हे कट केलं ना तुम्ही कोश, याच्यामध्ये असा पिपा दिसेल.
त्याच्यानंतर हे म्हणजे कोशिश आहे. तुमचं हे असं स्टार्टिंगला कोशातून फुलपाखरू निघलं, मीटिंग झाली, मग तुमचे अंडी देणं चालू झालं, मग हे एग्स तयार झालं. हा. 12 दिवसात तुमचं हा 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 हा. मग त्याच्यानंतर काय होते, ही अंडी तयार झाली की हॅचिंग होते ते 3-4 दिवसानं, म्हणजे 4-5 दिवसानं हॅचिंग होते. हा. त्याच्यानंतर पहिला मोठ रेलिंग ज्यावेळेस करतो शेतकरी ना, हा. एक पहिला आणि दुसरा मोठ आहे ना, हा. आता तुम्हाला मी म्हटलं की CRC धारक करतात, हा. हे 2 मोठ करतात अच्छा आणि तिसरा मोठ हे शेतकरी करतात, हे तिसरा आणि चौथा. अच्छा अच्छा. आलं लक्षात? हा. हे सहज ओळखू येतो. हे आपल्याला शासनाकडनं मिळते, हा. हे स्वतः शेतकरी करतात. हे स्वतः शेतकरी करतात, हे शासनाकडनं नाही आहे. हा. पहिला आणि दुसरा मोठ शेतकरी CRC धारक आहेत ना, हा, त्यांच्यातर्फे ते आपण सोयी केलेली सोय आहे, केली आहे. शेतकऱ्यांसाठी सोय केलेली आहे, बरोबर आहे. हा. त्याच्यानंतर चौथा मोल्ड, हे चौथा आणि फायनल, हे लास्ट मोल्ड आहे. हा. हं? हा शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचा मोल्ड असतो. हा. हा मोल्ड झाला की त्याच्यानंतर एक स्टेज अशी येते, ही जी आळी असते, तर ही हिरवी असते, ह्या बघा इकडं आणा, इकडं आणा, आळी घे, एक आळी घे. ही जी आळी आहे ना, ही आता सध्या हिरवट दिसते, हा. हा. परंतु ज्यावेळेस ती कोशावर जाते ना, हा. हा. अशी नकळत अशी म्हणजे म्हणजे पिवळसर रेशीम- पिवळसर दिसते. हा. हा. पिवळसर दिसले ना, हा. हा. 100% ते धागा सोडायला धागा सोडायला तयार झाले. तयार असते. ते ओके ओके. धागा सोडते, अच्छा. स्वतःभोवती ते फिरते 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 धागा सोडते. 3 दिवस कार्यक्रम असतो आता हा. हा. धागा सोडण्याचा, टाके सोडण्याचं. आणि अशा प्रकारची एक सुंदर अशी रेशीम गोल्डन, मला सांगा सोन्या इतकं भाव याला आहे, हो हो, आहे बरोबर आहे. सोन्यासारखा भाव याला आहे. म्हणून तुमच्या विदर्भामध्ये आपल्याला कोशाला काय म्हणतो, आपल्या कापसाला सोनं. सोनं म्हणतात ना. आता त्याच्यासाठी पर्याय म्हणून हा उद्योग झालेला आहे रेशीम उद्योग. हा पण शेतकऱ्यांसाठी म्हणजे पांढरं सोनं आहे. पांढरं सोनं हा. हा. म्हणायला हरकतच नाही, इतकी जबरदस्त प्रगती झालेली आहे. तर सरांनी एवढी चांगली माहिती दिली आहे आपल्याला कृषी उद्योग आपल्या रेशीम उद्योगाबद्दल. तर सर तुमचे फार फार आभार आहे. नाही, धन्यवाद सर. धन्यवाद. माझंही- आणि आमचं- सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आमच्या माध्यमातून? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की आमच्या जे विभागाचे संचालक महोदय आहेत, उपसंचालक सन्मान्य ढवळे सर आहेत, आणि विशेष म्हणजे या जिल्ह्यात दिलं, या आपल्या जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत सन्मान्य राहुल पाटील सर, यांची इतकी तळमळ आहे की आपल्या वर्धा जिल्ह्यातील शेतकरी हा सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, आणि त्यांचा स्वावलंबी झाला पाहिजे, आणि त्यांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न डबल झालं पाहिजे. डबल झालं पाहिजे. बरोबर. हे एक प्रामाणिक भूमिका प्रशासनाची आहे, शिवाय रेशीम विभागाची पण आहे. म्हणून मी आपल्या जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत, नवीन शेतकरी आहेत किंवा करू इच्छिणारे शेतकरी आहेत, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारी अशी आपली रेशीम शेती आहे. तर जास्तीत जास्त येणाऱ्या काळामध्ये आपण निसर्गाचा जो प्रकोप पाहतो, कुठं पाऊस जास्त, कुठं कमी, हे निसर्ग राहत नाही आहे आपल्यासाठी. म्हणून निसर्गाच्या सोबत जाण्यासाठी, म्हणून बरोबर आहे ना, म्हणून किमान प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान 1 एकर शेती रेशीम शेतीसाठी निवडून अतिशय चांगल्या प्रकारे रेशीम उद्योग करावा. त्यासाठी म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये मनरेगा योजना असो, सिल्क समग्र योजना असो, या दोन्ही योजना राबवण्यात येत आहेत. जे कमी म्हणजे मनरेगा योजनामध्ये कसं असते, ते तर दुभती गाय आहे त्यांच्यासाठी. अच्छा. आठवड्याला त्यांच्या खात्यावर मजुरी आहे. अच्छा. हां, आपल्या मनरेगाबद्दल तर सगळं भरपूर हां, नाही, योजना आल्या आहेत. तर शेतकरी जिल्हाधिकारी साहेबांतर्फे नाही नाही तर नाही, माहीतच सन्माननीय आहे. जिल्हाधिकारी महोदय इतके आग्रही आहेत, तुम्हाला मी सांगतो की शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती झाली पाहिजे. हां. त्यांचं एक व्हिजन आहे. ओके. सन्माननीय महोदय जिल्हाधिकारी महोदय, त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती झाली पाहिजे, आणि त्यांना समजलंय की याच्यासाठी म्हणून
फक्त रेशीम उद्योग आपल्या वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तारू शकतो. हां, हे त्यांना समजलेलं आहे. म्हणून आम्हीही प्रशासनाच्या माध्यमातून सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या सूचनेनुसार अहोरात्र काम करत आहोत आणि करणार आहोत. हेतू हाच की आपल्या जिल्ह्यातील शेतकरी आहे तो सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे आणि त्याच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी आली पाहिजे. हाच एक प्रामाणिक उद्देश ठेवून आमचा विभाग काम करत सातत्यानं काम करत आहे. आपण आलात, आम्हाला हे जे संधी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतं तरी एक माध्यम लागत होतं. आपण स्वतःहून आलात, आमच्यासोबत चर्चा केलात आणि हा मेसेज शेतकऱ्यापर्यंत गेला. याबद्दल आपल्या न्यूज मीडियाच्या माध्यमातून खरोखर आपला आभार मानतो. थँक्यू सर. थँक्यू. सरांनी आता माहिती दिलीच आहे बरीचशी रेशीम उद्योगाबद्दल. तर सर्व शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की जसं दुग्ध व्यवसाय आहे, तुमच्या शेतीला लागणारा जोडधंदा आहे, तसं रेशीम उद्योगाकडे पण बघावं. कारण या रेशीमची फार मोठी किंमत आहे. सोन्यासारखं हे हो, रेशीम सोन्यासारखं किंमत तुम्हाला देऊन Yes, राहिलं yes, आहे. मार्केटमध्ये बाजारपेठ चांगली उपलब्ध आहे. तर सर्व मॅक्झिमम शेतकऱ्यांनी याच्यात सहभाग घ्यावा. आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुका झाला, झाडगाव पट्टा झाला, इथे पूर्ण फार जिल्ह्यातील शेतकरी शेतकऱ्या प्रोजेक्ट आहे तुमचे. हो, येस. तर मला वाटते का बाकी तहसीलच्याही लोकांनी पण याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि ही रेशीम क्रांती पूर्णत्वास न्यावी आणि शेतकरी समृद्ध व्हावा हीच एक त्याच्यामध्ये एक अजून एक तुम्हाला मी सांगतो ॲडिशन करतो पॉईंट की 6 सप्टेंबर 2023 हां या शासन निर्णयानुसार हा जो रेशीम उद्योग आहे तो कृषी विभाग, जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबवण्याचा एक शासन निर्णय आलेला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद असो किंवा कृषी विभाग असो त्याही त्यांनी सातत्यानं प्रयत्न करत आहेत. कारण आमच्याकडे अपुरा कर्मचारी वर्ग आहे, तरीही आम्ही सातत्याने त्याच्यावर लक्ष देऊन आहे. उद्देशच हा आहे की आपल्याला जसं पगार मिळतो तसं शेतकऱ्यांना महिन्याला काहीतरी उत्पन्न मिळावं, त्याही पगाराचे वाटेकरी असावेत. अच्छा. वाटेकरी असावेत आणि महिन्याला त्यांनाही उत्पन्नाचं साधन निर्माण व्हावं, या दृष्टीनं आम्ही हे विभाग काम करत आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू.